सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे। यामुळे धोम धरणातून जवळपास 8700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे। सध्या मी वाईच्या महागणपती मंदिरात आहे आणि आज जर पाहिलं तर जवळपास गणपतीच्या पायाला जवळपास हे पाणी लागलेलं आहे आणि पूर्णपणे या मंदिरात पाणी जे आहे ते शिरलेलं एकूणच आता सध्या पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच लोक जे आहेत ते हे आवर्जून हे मंदिर जे आहेत या गणपतीच्या दर्शनासाठी बाहेरून या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत। आज सकाळी देखील आणि आता देखील गणपतीची जी आहे ती पूजा या ठिकाणी केली जात आहे। कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात जी वाढ आहे ती सध्या होत आहे आणि यामुळे वेळोवेळी जसजसा पाऊस वाढेल त्या पद्धतीने धरणामधून पाणीचा विसर्ग केला जात आहे। खरं तर याआधी ज्यावेळेस हे धरण नव्हतं त्यावेळेस देखील या ठिकाणी ह्या पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती। त्यावेळेस अक्षरशः हे मंदिरातील ही जी गणेशाची जी मूर्ती होती ती अक्षरशः बुडून जात होती इतकं। मात्र वेळोवेळी आता धरण बनवल्यापासून या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस पाणी सोडलं जातं आणि आता जर पाहिलं तर पाणी जे आहे ते गणपतीच्या पायाला पोहोचलेलं आहे। त्यामुळं सध्या तरी नदीलगत कृष्णा नदीलगतची जी गावं आहेत यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, वाई, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।